हे चला टाईप आवाज येतोय का? टाईप क्रमांक 2. आपण रेल्वे गाडी बघतोय, रेल्वे गाडी राजा. रेल्वे गाडी मधलं रेल्वे मधला आपण टाईप क्रमांक खाली 1 बघितला. आज बघायचं आपल्याला टाईप क्रमांक 2. टाईप क्रमांक 2 बघायचं आपल्याला राजा. जेव्हा रेल्वे गाडी एखाद्या व्यक्तीला खांबाला किंवा सिग्नलला पार करते, पण व्यक्ती कुठल्या? उभ्या व्यक्तीला राजा, उभ्या व्यक्तीला खांबाला सिग्नलला पार करते, हे आपल्याला बघायचं आहे राजा. इथं काय लक्षात ठेवायचं माहिती आहे? टाईप क्रमांक 2 मध्ये जेव्हा एखादी रेल्वे गाडी एखाद्या उभ्या व्यक्तीला खांबाला किंवा सिग्नलला पार करते ना, तेव्हा एकूण अंतर बरोबर राजा, एकूण अंतर बरोबर फक्त रेल्वेची लांबी पकडायची असते. एकूण अंतर बरोबर फक्त रेल्वेची लांबी लक्षात ठेवायचं, रेल्वेची लांबी. ही एकूण अंतर बरोबर फक्त रेल्वेची लांबी कधी लक्षात ठेवायची राजा? जर एखादी रेल्वे गाडी जर एखाद्या उभ्या व्यक्तीला, म्हणतोय मी, एखाद्या खांबाला असेल, लक्ष, एखादा खांब असेल, विजेचा खांब असेल त्या ठिकाणी, किंवा टेलिफोनचा खांब असेल, किंवा सिग्नलला जर पार करत असेल, तेव्हा एकूण डिस्टन्स बरोबर रेल्वेची लांबी काय करायची? लक्षात ठेवायची. चला पहिला क्वेश्चन पहा. 90 मीटर लांबीची रेल्वे एक खांब 6 सेकंदात ओलांडते, तर तिचा तासी वेग विचारला. तासाला वेग किती आहे राजा? वेग आपल्याला काढायचा आहे. वेग काढायचा आहे तर काय करावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी? अंतर किती आहे? 90 मीटर आहे राजा. छेदामध्ये वेळ किती आहे तुझा? 6 सेकंद आहे. पण वेग आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये विचारला, आणि किलोमीटर पर आवर मध्ये विचारल्यामुळे 18/5 न गुणावं लागेल. 18/5 ने गुणा. 6 एके 6, साइन 3 18 राजा. 5 एके 5, राहिले 4, 5/48. 18 गुणाकारामध्ये 3 करा. 18 3 किती आलं राजा? 54 आलं. 54 म्हणजे ताशी वेग जो आला, तो ताशी वेग रेल्वेचा किती आला? 54 किलोमीटर पर आवर आला. आला का बघा? पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का? चेक करा. चला पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. ताशी 60 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबास 30 सेकंदात ओलांडते, तर आगगाडीची लांबी किती विचारली तुम्हाला? तुम्हाला आगगाडीची लांबी काढायची राजा. आगगाडीची लांबी काढायची आपल्याला. आगगाडीची लांबी काढायच्याचा अर्थ एकूण अंतर म्हणजे आगगाडीची लांबी असते राजा. आगगाडीची लांबी काढायच्या, लांबी गुणाकारामध्ये काय असतो? लांबी बरोबर काय असतं? वेग गुणाकारामध्ये वेळ असतो राजा. वेग गुणाकारामध्ये वेळ असतो तुमचा. मग वेग किती आहे बाबा? 60 आहे. 60 किलोमीटर पर आवर आहे. वेळ किती आहे? 30 सेकंद आहे. 30 सेकंद राजा. तुमचा वेळ सेकंदामध्ये आहे आणि वेग किलोमीटर पर आवर मध्ये आहे, आणि तुम्हाला अंतर मीटर मध्ये काढायचं असेल तर तुम्हाला 5/18 ने गुणावं लागेल. गुणा चला. 3 संग 18, 3 एके 3, 3 शून्य 0, 6 एके 6, 6 0 0, 10 आणि 10चा गुणाकार केला 100, आणि 100 गुणाकारामध्ये 5 किती आलं? 500 आलं. 500. त्या रेल्वेची लांबी जी आली ना, ती 500 मीटर आली. 500 मीटर आली. किती मीटर आली? 500 मीटर आली का? चेक करून घ्या. पुढचा प्रश्न. 400 मीटर लांबीच्या आगगाडीस 72 किलोमीटर पर आवर वेगाने गेल्यास एका विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल विचारले. तुम्हाला वेळ काढायचा राजा. वेळ काढण्यासाठी अंतर असतं. अंतर किती आहे? 400 मीटर आहे. अंतर मीटर मध्ये राजा. छेदामध्ये वेग किती आहे? 72 आहे. 72. जर वेळ तुम्हाला सगळ्या सेकंदामध्ये जर काढायचा असेल राजा, वेळ हा सेकंदामध्ये दिलेला आहे, वेळ जर सेकंदामध्ये करायचा असेल तुम्हाला, तर 18/5 ने गुणावं लागेल राजा. कारण डिस्टन्स मीटर मध्ये आणि वेग हा कशामध्ये? तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये, आणि वेळ जर सेकंदामध्ये करायची असेल तर 18/5 ने तुम्हाला गुणावं लागेल, कारण एकक सारखं नाही, एकक सारखं करावं लागेल. चला भाग द्या. 18 एके 18, 18 चौक 72, 4 एके 4, 4 0 0, 4 0 0, 5 एके 5, 5 दोन्ही 10, आणि 5 0 0 किती आला? 20 सेकंद आला का? चेक करा. 20 सेकंद आला का? चेक करून घ्या. 20 सेकंद पर्याय क्रमांक 4 आला का? चेक करा. 20 सेकंद लागेल. लक्ष. 72 किलोमीटर वेगाने गेले, एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल? 20 सेकंद लागेल. 20 सेकंद. पुढचा. विनय 20 किलोमीटर पर आवर वेगाने धावत असेल तर त्याला 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल विचारले तुम्हाला.
विनय 20 किलोमीटर पर आवर वेगाने धावत आहे. 400 मीटर अंतर धावण्यास किती वेळ लागेल? वेळ बरोबर काय असतं राजा? अंतर. अंतर किती आहे तुमचं? 400 मीटर आहे. छेदामध्ये वेग किती आहे तुमचा? 20 किलोमीटर पर आवर आहे. वेळ तुम्हाला कशामध्ये? सगळा सेकंदामध्ये राजा. वेळ तुम्हाला सगळा सेकंदामध्ये काढायचा असेल, डिस्टन्स मीटर मध्ये, वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये 18/5 ने गुणावं लागेल, कारण एकक सारखं नाही राजा. त्याला शून्याला शून्य गेला, बे दोन्ही 4, बे शून्य शून्य, 5 एके 5, 5 चोक 20 राजा. 4 आणि 18चा गुणाकार करा. 18 चोक किती आलं? 72 आलं. 72 किती वेळ लागेल? 72 सेकंद लागेल. 72 सेकंद राजा. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करा. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करा. पुढचं गणित सांगा. 63 किलोमीटर पर आवर वेगाने धावत असणाऱ्या 280 मीटर लांब ट्रेनला एक खांब पार करण्यासाठी किती वेळ लागेल? वेळ काढायचं तुम्हाला, वेळ राजा. आणि वेळ काढायचा असेल तर काय करायचं? अंतर. अंतर किती आहे? 280 मीटर आहे. छेदामध्ये वेग किती आहे तुमचा? 63 किलोमीटर आहे. अंतर मीटर मध्ये, वेग किलोमीटर पर आवर मध्ये. वेळ तुमचा सेकंदामध्ये काढायचा असेल तर 18/5 ने तुम्हाला गुणावं लागेल राजा. कारण वेळ हा तुमचा सगळा इथं कशामध्ये आहे? तुमचा सेकंदामध्ये आहे. सेकंदामध्ये राजा. चला भाग द्या, इथं भाग द्या. कितीनं भाग जाईल? 7 न. 7 चोक 28, 7 9 63 राजा. 9 1 9, 9 दोन्ही किती आलं? 18 आलं राजा. 18. आणि इथं तुमचा शून्य राहिलाय. 5 1 5, 85 40 आलं. 8 आणि 2चा गुणाकार करा. 8 दोन्ही किती आला? 16 आला. 16 सेकंद आलं का बघा. 16 सेकंद म्हणजे वेळ किती लागेल? का ट्रेनला एक खांब ओलांडण्यासाठी 16 सेकंद लागते. 16 सेकंद. पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 4 आला. पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 4 आला. 4. चला पुढं. एक रेल्वे तासशे 40 किमी वेगाने धावत आहे. ती रेल्वे 1560 मीटर अंतर किती सेकंदात कापेल? विचारले. सेकंदात म्हणजे वेळ काढायचा. वेळ राजा तुला. वेळ काढण्यासाठी अंतर 1560 मीटर आहे. छेदामध्ये वेग तासशे 40 आहे राजा. आणि वेळ सेकंदामध्ये काढायचा असेल तर 18/5 ने तुला गुणावं लागेल, कारण डिस्टन्स मीटर मध्ये आणि वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये. एकक सारखं ना, एकक सारखं करावं लागेल. भाग द्या. शून्याला शून्य गेला राजा. बघा इथं भाग जातो का? 2 बे दोन्ही 4, बे 9 किती आलं? 18 राजा. 2 भाग जातो. बे 7 14 राहिला. 1 बे 8 16 राजा. 78 गुणाकारामध्ये 9 राहिलं. भाग जात नाही. 5 ने भाग आला. यांचा गुणाकार करा अगोदर. 9 8 72, हातच्याला गेला 7, खाली राहिला 2. 9 7 63, 63 आणि तुमचे 7 किती आले? 70 आले. 70 छेदामध्ये किती आला तुमचा? 5 आला राजा. 5 1 5 राहिले किती? 2. 5 चोक 20 राजा. 2 शून्य, शून्य उसना घेतला, दिला पॉईंट. 5 चोक किती आलं? 20 आलं राजा. 20. 140.4 सेकंद आलं का बघा. 140.4 सेकंद आलं का बघा राजा. पर्याय क्रमांक किती आला तुमचा? 3 आला. 3 राजा. चला पुढे चला. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 1200 मीटर लांबीची रेल्वे एका खांबास किती कालावधीमध्ये ओलांडेल? विचारले. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी 1200 मीटर लांबीची रेल्वे एका खांबास किती कालावधीत ओलांडेल? सगळा वेळ हा सेकंदामध्ये. वेळ हा सेकंदामध्ये राजा. वेळ हा सेकंदामध्ये आहे. जालन्याला प्रश्न विचारला. जालना सगळे प्रश्न विचारलेलेच आहेत. जालना पोलीस भरती 2019 ला प्रश्न विचारला. वेळ काढायचा आहे. वेळ बरोबर राजा. 1200 मीटर अंतर, छेदामध्ये वेग ताशी आहे. वेळ सेकंदामध्ये करायचंय. 18/5 ने गुणावं लागेल. 0 0 गेला. 6 1 6, 6 2 12, 6 0 0, 5 1 5, 5 चोक 20, 18 आणि 4चा गुणाकार करून टाका. 4 गुणाकारामध्ये 18 केलं. 18 चोक किती आलं राजा? 72 सेकंद आले. 72 सेकंद आले का? चेक करून घ्या. 72 सेकंद. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला. पुढचं गणित. राजधानी एक्सप्रेस मुंबईहून ताशी 120 किलोमीटर पर आवर आहे. इथं किलोमीटर पर आवर आहे. वेगाने दिल्ली येथे 12 तासांनी पोहोचते. तर मुंबई ते दिल्ली अंतर किती विचारले राजा तुम्हाला?
मुंबई शहरला प्रश्न विचारला तो मुंबई शहर. दोन हजार 19ला मुंबई शहर 2019ला प्रश्न विचारला. अंतर विचारले आपल्याला, अंतर मुंबई ते दिल्ली. अंतर बरोबर काय असतो, वेग असतो. वेग 120 किलोमीटर पर आवर आहे. किती तासांनी, 12 तासांनी. अरे एकक सारखा आहे. वेळ तासामध्ये, वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये. अंतर हे किमी मध्ये निघेल, किमी मध्ये निघेल राजा, म्हणजे किलोमीटर मध्ये निघेल. 12:00 12 2 24, 7 2 खाली 4, 12 1 12, 12 2 किती आलं, 14. 1440 किलोमीटर आलं का चेक करून घ्या. 1440 किलोमीटर आलं का चेक करून घ्या. कुठे रे, नाही हे नाही, दुसरा चौथा 1440 किलोमीटर आलं का चेक करा. चला पुढचं गणित. ताशी 48 वेगाने जाणारे एक रेल्वे एका खांबाला 18 सेकंदात ओलांडते, तर त्या गाडीची लांबी किती विचारली. लांबी राजा. सांगलीला प्रश्न विचारलाय. सांगली पोलीस भरती 2016ला. झालं का रे. 18 सेकंद ओलांडते, गाडीची लांबी किती. लांबी काढायची म्हणजे अंतर काढायचं. अंतर बरोबर 48 गुणाकारामध्ये 18, गुणाकारामध्ये सेकंद आहेत राजा, मीटर मध्ये अंतर काढायचं. 5/18 गुणून टाक. 5/18 निघून 18 18 कॅन्सल झाले. 48 गुणाकारामध्ये 5, 5/48, 7 4 खाली 0, 5 चोक 20, 20 आणि 4 किती आले, 24 आले. 240 मीटर आलं का चेक करा. 240 मीटर. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. पुढचं गणित चला. आलं का रे बाबा. 240 मीटर 5/18 गुणायचं. का गुणायचं, एकक सारखं नाही. वेग 48 किलोमीटर पर आवर आहे आणि वेळ हा सेकंदामध्ये ना, मग अंतर मीटर मध्ये काढायचं असेल तर 5/18 गुणावं लागेल राजा. हे डोक्यात ठेवायचं. चलो आगे. साठ किलोमीटर पर आवर वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते, तर रेल्वे गाडीची लांबी किती. लांबी काढायची म्हणजे अंतर काढायचं राजा. अंतर बरोबर वेग, वेग 60 आहे, वेळ किती आहे, 9 सेकंद आहे. अंतर मीटर मध्ये काढायचं, 5/18 गुणून टाका. 9 1 9, 9 2 18, 2 1 2, 2 3 6, 2 0 0. राहिलं 30 आणि 5 गुणाकारा, 5 3 15, वरचा शून्यला 150 मीटर आलं. 150 मीटर आलं का चेक करून घ्या. 150 मीटर. पर्याय क्रमांक किती आला राजा, 2 आला. 2. चला 11वं गणित. एक आगगाडी 3 सेकंदात 60 मीटर अंतर जाते, तर त्या गाडीची तासी वेग किती.
झालं का? 72 आलं का? एक गाडी 3 सेकंदामध्ये 60 मीटर जाते. तर गाडीचा ताशी वेग म्हणतोय, वेग काढायचा आहे, अंतर 60 मीटर आहे, छेदामध्ये वेळ 3 सेकंद आहे. जर हा असं भागलं तर तुमचा वेग कशामध्ये निघेल? मीटर पर सेकंद मध्ये निघेल. पण आपल्याला किलोमीटर पर आवर मध्ये ताशी म्हणतंय त्या ठिकाणी. 18/5 निघू ना. 3 एके 3, 3 संग 18 राजा. 5 एके 5 राहिलं, 1 5 दोन्ही 10. 12 सकून किती आलं तुमचं? 12 गुणाकारामध्ये 6 केलं तर 12 सकून 72 आलं. 72 काय रे? वेग आहे ना, वेग सेकंद नाही. 72 किलोमीटर पर आवर आला का? चेक करून घ्या. ताशी वेग 72 आला. 72. पर्याय क्रमांक 1 आला का? चेक करून घ्या. पुढचा प्रश्न 12वा. 75 मीटर लांबीची रेल्वे गाडी 60 किलोमीटर पर आवर वेगाने एका टेलिग्राफच्या खांबाला पार करण्यासाठी किती वेळ लागेल? सगळे क्वेश्चन हे एक्झामला आलेत. मग पोलीस भरती असेल आणि तुमचा स्टाफ असेल, सगळे एक्झामचे आलेले क्वेश्चन आहेत, त्यामुळे ते प्रॉपरली सोडवायचे तुम्हाला. झालं का? 75 मीटर लांबीची रेल्वे आहे आणि 75 मीटर लांबीची रेल्वे राजा 60 किलोमीटर वेगाने एका टेलिग्राफ खांबाला किती वेळ लागेल विचारलं पार करण्यासाठी. वेळ काढायचा आपल्याला. वेळ बरोबर अंतर 75 आहे, गाडीचा वेग 60 आहे. वेळ तुम्हाला कशामध्ये काढायचा? सेकंदामध्ये. हे सगळं सेकंदामध्ये राजा, सगळं सेकंदामध्ये. जर सेकंदामध्ये असेल तर तुम्हाला 18/5 ने गुणावं लागेल. चला, 6 त्रिक 18, 6 एके 6, 6 शून्य 0. 15 5 75, 15 त्रिक 45 आलं राजा, छेदामध्ये आलं 10. कधीही लक्षात ठेवायचं, जर खाली छेदाला 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये संख्या आली, कधीच भाग घालवायचा नाही राजा. का घालवायचं नाही? हाय असं 45 लिहायचं राजा. 1 0 आहे, 1 दशांश चिन्ह डावीकडे चला. 4.5 सेकंद आली का? चेक करून घ्या. 4.5 सेकंद आली का? चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का? चेक करून घ्या. बेसिक माहित पाहिजे. 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये विद्या म्हणजे 10, 100, 1000, 10,000, 1,00,000 किती उद्या लक्षात. 10च्या घातांकाच्या स्वरूपामध्ये संख्या आली, भाग घालवायचा नाही. जेवढे शून्य आहेत तेवढे दशांश चिन्ह डावीकडे चालायचं. डावीकडे राजा, डावीकडे. चलो आगे. 240 मीटर लांबीची ट्रेन एका खांबाला 16 सेकंदामध्ये पार करते. तर ट्रेनचा वेग किती विचारलाय तुम्हाला? ट्रेनचा वेग. एसएससी सीजीएल ला प्रश्न विचारला 2016. झालं का रे? 240 मीटर ट्रेनचा वेग विचारला. वेग बरोबर आपल्याला माहिती आहे, अंतर 240 आहे राजा. एका खांबाला 16 सेकंदामध्ये ओळखते. 16 सेकंद 18 छेदामध्ये 5 कर. का 18 छेदामध्ये 5 करायचं? 240 ला 16 ने भागलं तरी वेग निघेल हा मीटर पर सेकंद मध्ये निघेल. आणि शेवटी मीटर पर सेकंद मधला वेग हा तुम्हाला किलोमीटर पर आवर मध्ये करण्यासाठी 18/5 न गुणावंच लागतं राजा. त्यामुळे आताच गुणून टाका. भाग कितीनं जातो बघा. 5 एके 5, 5 चोक 20 राजा. राहिले 4, 45, 16 एके 16, 16 त्रिक 48, राहिले 3 आणि 18, 18 त्रिक किती आलं? 54 आलं. 54 वेग आला 54 किलोमीटर पर आवर. 54 किलोमीटर पर आवर आला का? चेक करून घ्या. एक रेल्वे गाडी एका स्थिर वस्तूला 25 सेकंदामध्ये पार करते.
जर रेल्वे गाडीचा वेग 25 मीटर सेकंद आहे तर रेल्वे गाडीची लांबी किती? रेल्वे गाडी एका स्थिर वस्तूला 25 सेकंदामध्ये पार करते तर रेल्वे गाडीचा वेग 25 मीटर पर सेकंद आहे तर रेल्वे गाडीची लांबी किती? अरे लांबी विचारली ना, लांबी काढायची आहे तर वेग वेग किती आहे तुमचा 25 गुणाकारामध्ये 25 आहे असं गुणा की 600 किती आलं 25 आलं 625 मीटर 625 मीटर पर्याय क्रमांक 1 ला आलं का चेक करून घ्या. पर्याय घ्यायला 518 गुणायची गरज नाहीये कारण तुमचा वेळ हा सेकंदामध्ये आणि वेग पण तुमचा मीटर सेकंद एकक सारखे अंतर तुमचं डायरेक्ट 625 मीटर मध्ये निघून जाईल राजा. चलो आगे. एक रेल्वे 36 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे, एका व्यक्तीला 10 सेकंदात पार करते तर ती गाडी 55 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी किती वेळ लागेल विचारले तुम्हाला. झालं का रे? एक रेल्वे 36 किलोमीटर पर आवर वेगाने जाते, एका व्यक्तीला 10 सेकंदात पार करते, ती गाडी 55 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी किती वेळ लागेल? एक गोष्ट काय लक्षात ठेवायची, आता हा प्रश्न मध्ये आलाय की प्लॅटफॉर्म बोगदा पुलची गणित आपण सेपरेट टाईप क्रमांक 3 मध्ये बघणार आहे. टाईप क्रमांक 3 मध्ये किंवा 4-5 मध्ये आपण ते बघणार आहे. ओके, हा टाईप सेपरेट घेणार प्लॅटफॉर्म पूल आणि बोगद्याचा पण, कारण तुम्हाला त्या कन्सेप्ट क्लिअर व्हाव्या. पण आता हा इथं मी आलाय परीक्षेला एक्झामला आलाय तो, आता कुठल्या एक्झामला आला हा SSC 2013 ला SSC 2000 स्टाफ सिलेक्शन 2013 ला प्रश्न आलेला आहे. कधी पण लक्षात ठेवायचं, एखादी रेल्वे जर एखाद्या व्यक्तीला उभ्या राहिलेल्या व्यक्तीला म्हणतो मी, उभ्या राहिलेल्या व्यक्तीला खांबाला आणि सिग्नलला जर पार करत असेल तर एकूण अंतर बरोबर फक्त रेल्वेची लांबी पकडायची असते. पण एखादी रेल्वे एखाद्या पुलाला बोगद्याला आणि प्लॅटफॉर्मला जर ओलांडत असेल तर एकूण अंतर बरोबर रेल्वेची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची बोगद्याची किंवा पुलाची लांबी असते राजा. बरोबर ना? मग अगोदर रेल्वेची लांबी काढून घ्या, प्लॅटफॉर्मची किंवा प्लॅटफॉर्मची लांबी माहित आहे, रेल्वेची लांबी काढून घ्या अगोदर, रेल्वेची लांबी राजा.
रेल्वेची लांबी कशी काढायची? लांबी बरोबर वेग, वेग किती आहे तिचा 36 आहे आणि वेळ किती आहे तुमचा 10 आहे. गुणाकारामध्ये राजा 5 छेद किती करायचं? 18 करायचं. कारण का? तुमचं 55 मीटर आहे. रेल्वेचं पण अंतर तुमचं मीटर मध्ये आलं पाहिजे. रेल्वेची लांबी सुद्धा राजा 18 एके 18, 18 दोन्ही किती आलं? 36 राजा. 10 पाच 50, 50 दोन्ही किती आलं? 100 आलं. 100 मीटर. रेल्वेची लांबी 100 मीटर आली राजा. आता म्हणते ती रेल्वे 55 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी किती वेळ लागेल? वेळ बरोबर काय असतं राजा? अंतर असतं अंतर. आणि कधी पण ध्यानात ठेवायचं, एखादी रेल्वे जर प्लॅटफॉर्मला, पुलाला किंवा बोगद्याला ओलांडत असेल तर एकूण डिस्टन्स बरोबर रेल्वेची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी असते राजा. छेदामध्ये वेग किती आहे तुमचा रेल्वेचा? 36 आहे. 36 राजा. गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती करायचं आपल्याला? 5 करायचं राजा. 5 का 5 करायचं आहे? कारण डिस्टन्स मीटर मध्ये, वेग हा किलोमीटर पर आवर मध्ये आहे आणि वेळ तुम्हाला काढायला पर्याय दिले सगळे सेकंदामध्ये. सेकंदामध्ये काढायचं असेल तर 18/5 ने गुणावं लागेल. चला 155 आलं तुमचं. 155 छेदामध्ये किती आलं? 18 एके 18, 18 दोन्ही 36 आलं राजा. 2 गुणाकारामध्ये 1 छेद किती आलं? 5 आलं. 5 राजा. 5 एके 5, 5 त्रिक 15, 5 एके 5 राजा. 31 छेदामध्ये किती आलं? 2 आलं. 31 छेदामध्ये 2 आलं याचा अर्थ राजा तुझं 15.1/2 सेकंद आलं. 15.1/2 सेकंद म्हणजे 15.5 15.5 आलं का चेक करा. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या राजा. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. ही गणित जे ते हा इथं आलाय लक्षात ठेवा. पण ऍक्च्युली आपण ह्याचा सेपरेट पूल आणि बोगदा आणि प्लॅटफॉर्म ह्याची गणित आपण ती सेपरेट बघणार आहोत. चला पुढं. एक रेल्वे फक्त आज जे टाईप आहे ना आपला आज टाईप, तो आज फक्त आपण काय करतो? एका खांबाला, सिग्नलला, पुलाला नाही, फक्त एखाद्या व्यक्तीला, ती पण उभ्या राहिलेल्या व्यक्तीला राजा. चालणाऱ्या व्यक्तीचा सेपरेट टाईप असणार आपण त्या ठिकाणी. फक्त इथं उभ्या राहिलेल्या व्यक्तीला, सिग्नलला आणि खांबाला एवढ्याचीच आपण गणित बघतो राजा. त्यामुळे एकूण डिस्टन्स बरोबर फक्त रेल्वेची लांबी पकडायची. तर रेल्वेची लांबी म्हणते, रेल्वेची लांबी काढायची आहे म्हणजे अंतर काढायचं आहे. अंतर बरोबर वेग, वेग किती आहे रे बाबा? 36 आहे. वेळ किती आहे? 25 सेकंद आहे. अरे वेग हा तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये आहे. वेळ हा सेकंदामध्ये. तुम्हाला काढायचं अंतर मीटर मध्ये. याचा अर्थ तुम्हाला 5/18 ने गुणावं लागेल. 18 एके 18, 18 दोन्ही 36 राजा. 25 5 किती आलं? 125, 125 दोन्ही किती आलं? 250 आलं. 250 राजा. 250 मीटर आलं का चेक करून घ्या. रेल्वेची लांबी 250 मीटर आली का चेक करा. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आला का चेक करून घ्या. चला पुढं. एक रेल्वे 90 किलोमीटर पर आवर वेगाने गेली, तिला एका सिग्नलला 10 सेकंदामध्ये पार करते, तर त्या रेल्वेची लांबी किती मीटर आहे? रेल्वेची लांबी मीटर मध्ये म्हणते, मीटर मध्ये काढा. लांबी काढायची आहे राजा आपल्याला. लांबी बरोबर असतो वेग, वेग 90 आहे, वेळ 10 सेकंद आहे. एकक सारखी नाही ती. आणि तसं पण वेग किलोमीटर पर आवर मध्ये, वेळ सेकंदामध्ये, डिस्टन्स मीटर मध्ये काढायचंय तुम्हाला. 5/18 ने गुणावं लागेल. 18 एके 18, 18 पंचे 90, 5 5 25 आला. 25 गुणाकार 10 ला 250 मीटर राजा. 250 मीटर आला का चेक करून घ्या. 250 मीटर आला का चेक करून घ्या. पुढे चला. 300 मीटर लांबीची ट्रेन 54 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. किती वेळ टेलिफोन खांबाला पार करेल? किती वेळेत म्हणा, किती वेळेत टेलिफोन खांबाला पार करेल?
300 मीटर लांबीची ट्रेन 54 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. किती वेळ टेलिफोन खांबाला पार करेल? वेळ सेकंदामध्ये काढायची. वेळ बरोबर डिस्टन्स. डिस्टन्स राजा 300 मीटर आहे. छेदामध्ये वेग हा 54 किलोमीटर पर आवर मध्ये. 18 छेदामध्ये किती आलं? 5 आलं. 5 राजा. 18 एके 18, 18 त्रिक 54 राजा. 3 एके 3, 0 आणि 0 राजा. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 0 0. 20 सेकंद आलं का चेक करून घ्या. 20 सेकंद आलं का चेक करून घ्या राजा. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करा. चला. एक 100 मीटर लांबीची रेल्वे गाडी 300 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. रेल्वे लाईन जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तीला किती वेळेत पार करेल विचारलं तुम्हाला. एकशे 10 मीटर लांबीची रेल्वे गाडी 30 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. रेल्वे लाईन जवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तीला किती वेळेत पार करेल? वेळ बरोबर अंतर. अंतर तुमचं 100 मीटर. वेग हा तुमचा 30 आहे किलोमीटर पर आवर मध्ये. वेळ सेकंदामध्ये काढायचा असेल तर 18/5. 6 त्रिक 18, 6 पंचे 30, 5 एके 5, 5 दोन 10, 5 0 0. 5 एके 5, 5 चोक 20, 4 त्रिक आलं तुमचं 4 गुणाकारामध्ये 3, 4 त्रिक आलं 12 आलं 12. 12 सेकंद आलं का चेक करा. उभ्या असलेल्या व्यक्तीला 12 सेकंदामध्ये पार करेल. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करा. जाऊया का रे पुढं? आलं का? एक 100 मीटर लांबीची रेल्वे गाडी 144 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. एका बिजली खांबाला किती वेळेत पार करेल? इथं मी लिहिलेलं नाही, पण सगळे क्वेश्चन एक्झामला आलेले आहेत. स्टाफ सिलेक्शन आणि पोलीस भरतीच्या सगळे एक्झामचे क्वेश्चन आहेत. शंभर मीटर लांबीची रेल्वेगाडी 144 किलोमीटर पर आवर वेगाने जात आहे. बिजली खांबाला किती वेळेत पार करेल? वेळ काढायचा. अंतर तुमचं 100 आहे. वेग तुमचा 144 आहे. वेळ सेकंदामध्ये काढायचा 18/5 न लक्षात ठेवा. 18 एके 18, 18 अट्टी किती आलं तुमचं? 144 आलं. 5 एके 5, 5 दोन्ही 10, 5 0 0 राजा. 20 छेदामध्ये किती आलं? 8 आलं राजा. 8. चला. 8 एके 8, 8 दोन्ही 16. राहिले किती? 4 वरचा 0 पॉईंट दिला. 8 45.
2.5 सेकंद आलं का चेक करा. 2.5 सेकंद आलं का चेक करा. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आलं का चेक करून घ्या राजा. चला पुढचा प्रश्न. 180 मीटर लांबीच्या गडी 144 किलोमीटर पर आवर वेगाने गेले, तिच्या मार्गातील खांब ती किती वेळात पार करेल विचारले तुम्हाला. दादा लेक्चर घ्यायचं. दादा लेक्चर घ्यायचं. दादा लेक्चर ठीक आहे तुझं. ओके तुझं मी येतो नंतर. दादा लेक्चर घ्यायचं. वेळ काढायचा. वेळ राजा. वेळ काढण्यासाठी अंतर 180 मीटर आहे. छेदामध्ये वेग किती आहे तुमचा 144 गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती आलं 5. 18 एके 18 18 144 आला. चला भाग द्या. 5 एके 5 5 त्रिक 15 राजा. राहिले 3 5 सक्क 30 आलं. 36 छेदामध्ये 8 आलं. डायरेक्ट भाग द्या. 8 चोक 32 आला. राहिला 4 वरचा 0 दिला पॉईंट. 8 45 आलं. 4.5 सेकंद आली का चेक करा. 4.5 सेकंद आली का चेक करा. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून टाका. चलो आगे. 200 मीटर लांबीच्या आघाडी एका खांबाला 12 सेकंदात ओलांडते, तर त्या आघाडीचा ताशी वेग किती विचारले तुम्हाला. किती आलं रे 60 का. ताशी वेग विचारलाय. वेग काढायचा राजा. वेग बरोबर काय असतं तुमचं अंतर असतं. अंतर भागीला काय असतो त्या ठिकाणी वेळ. तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये काढायचा आहे. तुमचा हे मीटर पर सेकंद निघेल. मीटर पर सेकंदचं किलोमीटर पर आवर मध्ये करताना 18/5 ने गुणायचं असतं. चला 5 एके 5 5 चोक 20 5 0 0 राजा. 4 एके 4 4 0 0 4 त्रिक 12 3 संग 18 राहिले 10 आणि 6 चा गुणाकार करा. 10 सक किती आलं 60 आलं. 60 किलोमीटर पर आवर वेग आला का चेक करा. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करा. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. पुढे चला. एक आगगाडी 54 वेगाने प्रवास करते. प्रवासात एक झाड 7 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती मीटर आहे. मीटर मध्ये काढायची. लांबी मीटर मध्ये राहायची. तीनशे 88. लांबी काढायची आहे. लांबी बरोबर वेग. वेग 54 आहे. वेळ 7 सेकंद आहे. लांबी मीटर मध्ये काढायची. याचा अर्थ तुम्हाला 5/18 ने गुणावे लागेल. 18 एके 18 18 त्रिक किती आलं रे 54 आलं. 54 बरोबर का रे. 7 5 किती आलं 35 आलं. 35 गुणाकारामध्ये 3 35 त्रिक किती आलं 105 आलं. 105 105 मीटर आलं का चेक करून घ्या. 105 मीटर आलं का चेक करून घ्या. 105 मीटर. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 आला का चेक करून घ्या.
आलं का 105? चला पुढं जाऊया का? काय चुकलं बघा 378 आलं. एकक सारखा आहे का नाही हे पण चेक करावं लागणार राजा. एकक सारखा आहे, वेळ सेकंदामध्ये, हे किलोमीटर पर आवर मध्ये, मग तुम्हाला मीटर मध्ये अंतर काढा म्हणते, मग 508 गुणावं लागेल ना. हा, चलो आगे. एक रेल्वे 90 किलोमीटर पर आवर वेगाने धावताना एक सिग्नल खांबाला 8 सेकंदात ओलांडते, तर त्या रेल्वेची लांबी काढा म्हणले. एक रेल्वे लांबी विचारली, लांबी म्हणजे 90 गुणाकारामध्ये किती? 8 सेकंद. तुम्हाला मीटर मध्ये काढायचं. 5/18 राजा. 18 एके 18, 18 पंचे 90, 5 5 25, 25 गुणाकारामध्ये 25 8 येतं 200 राजा. 200 मीटर आलं का चेक करून घ्या. 200 मीटर आलं का चेक करून घ्या राजा. 200 मीटर आलं का चेक करून घ्या. आलं का तेव्हा 200 मीटर चेक करून घ्या. चला पुढं. एक मालगाडी 108 किलोमीटर पर आवर वेगाने धावते. एका स्थिर खांबाला ती 13 सेकंदात मागे टाकते, तर त्या मालगाडीची लांबी किती? ओके ओके, येतो येतो डाल येतो. काय दादा शिकतो थांब. एक मालगाडी 108 किलोमीटर पर आवर वेगाने धावत एका स्थिर खांबाला ती 13 सेकंदात मागे टाकते, तर त्या मालगाडीची लांबी काढायची. अरे लांबी काढण्यासाठी वेग आहे 108 राजा, वेळ आहे 13 सेकंद, मीटर मध्ये काढायचंय. 5 किती आलं? 18 आलं राजा. 18. चला 9 भाग द्या. 9 दोन्ही आलं 18, 9 1 9 राहिला 1, 9 दोन्ही 18, बे 1 बे सक्क 12 राजा. 6 पंच किती आलं? 30 आलं. 30 गुणाकारामध्ये 13, 13 आलं 39, वरचा 0. 390 मीटर आलं का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करावा. 390 मीटर. क्लिअर होतंय का रे? 390 मीटर. 300 गणित सोपे आहे ती, सगळी एक्झामला आले पोलीस भरतीला. अशाच पद्धतीची गणित येतात. ताशी 108 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी गीतांजली एक्सप्रेस एका सिग्नलला 8 सेकंदात ओलांडते, तर गाडीची लांबी किती विचारलेली आहे. किती सेकंद होते? 13. हिता आहे तुमची 8 सेकंद. हम्म दादा शिकवतो माझं. गाडीची लांबी विचारली रे. लांबी बरोबर काय असतंय तुमचं? वेग 108 गुणाकार वेळ किती? 8 सेकंद. 5 किती? 18, 18 एके 18, 18 सण किती आलं? 108 बरोबर आहे का बघा. 18 गुणाकार 6 8 48, 4 बरोबर लक्षात टाक. 6 पंचे 30 आलं राजा. 30 गुणाकारामध्ये 8, 8 किती आलं? 24 आलं. 24. 240 मीटर आलं का चेक करा. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. 240 मीटर बेटा. 240 मीटर आलं का चेक करून घ्या. चलो आगे. 250 मीटर लांबीची मालगाडी ताशी वेग 90 किमी या वेगाने एका विजेच्या खांबाला किती वेळात ओलांडेल म्हणते?
तसं करू. कौन सा कलर है? ऑरेंज, येलो, ग्रीन, पर्पल. पर्पल कलर है. दिस कलर ऑरेंज. किती वेळात ओलांडेल असं वेळात खांबाला लक्षात. वेळ काढायचा वेळ आपल्याला. वेळ काढायचा अंतर 250 आहे. वेग तुमचा 90 आहे राजा. सेकंदामध्ये काढायचा 18/5. 18 एके 18, 18 पंचे 90. 5 5 25, 5 0 0. 5 1 5, 5 0 0. 10 सेकंद आली का चेक करून घ्या. 10 सेकंद आली का चेक करून घ्या. 10 सेकंद. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. 10 सेकंद राजा. 10 सेकंद. चला पुढं. एक आगगाडी 54 किलोमीटर पर आवर वेगाने प्रवास करताना एक झाड 7 सेकंदात ओलांडते तर त्या गाडीची लांबी मीटर मध्ये सांगा. बहुतेक मला वाटते मागा प्रश्न झालाय. डबलदा प्रश्न परीक्षेला विचारलेला दिसतो. मागा झाले राजा. मागा झाले. गाडी लांबी काढायचे. काय अवघड नाही. लांबी काढायचे. वेग 54 आहे. गुणाकारामध्ये 7, गुणाकारामध्ये 5/18. 18 एके 18, 18 त्रिक 54, 7 5 35 बेटा. गुणाकारामध्ये 3, 35 त्रिक किती आलं? 105. 105 मीटर आलं का चेक करून घ्या. 105 मीटर आलं का चेक करून घ्या. ताशी 60 किलोमीटर पर आवर वेगाने जाणारी आगगाडी एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते. खांबात नाही, खांबाला 30 सेकंदात ओलांडते तर आगगाडीची लांबी किती? सिटो कमेंट दिसत नाही दादाची. साठ किलोमीटर पर आवर वेगाने जाणाऱ्या गाडी एका खांबाला 30 सेकंद लांबी किती विचारलं. लांबी काढायची राजा. लांबी काढण्यासाठी वेग गुणाकारामध्ये वेळ असतो आणि 5/18 गुणायचं असतं. का गुणायचं? तर तुम्हाला सगळं अंतर मीटर मध्ये काढायचं राजा. आणि 60 हा वेग किलोमीटर पर आवर मध्ये आहे. 6 18, 6 1 6, 6 0 0. 3 1 3, 3 0 0. 10 आणि 10चा गुणाकार केला 100. 100 गुणाकारामध्ये 5 केलं 500 मीटर आलं का चेक करून घ्या. डिस्टन्स 500 मीटर. आगगाडीची लांबी 500 मीटर आली का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पुढे चला. 90 मीटर लांबीची रेल्वे गाडी एका खांबाला 4 सेकंदात ओलांडते तर गाडीचा ताशी वेग किती म्हणताय? नव्वद मीटर लांबीची रेल्वे. वेग किती आहे? वेग 90 छेदामध्ये किती आहे? 4 आहे. गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती? 5 राजा 5. 18 पंचे किती आलं? 90 आलं राजा. 90. 92 18, 2 दोन्ही 4, 92 18, 9 9 9 गुणाकारामध्ये 9 राहिलं राजा.
नव्वी नव्वी किती आलं? 81 आलं. 81 किलोमीटर पर आला का वेग चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 राजा. नेक्स्ट क्वेश्चन. 120 मीटर लांबीची रेल्वे एका खांबाला 4 सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा वेग किती म्हणताय? काय काढायचं? वेग काढायचं. वेग बरोबर अंतर. अंतर किती आहे रे? 120 मीटर आहे. छेदामध्ये वेळ 4 सेकंद आहे. आणि वेग तुमचा किलोमीटर पर आवर मध्ये काढायचा असल्यामुळे 18 छेदामध्ये 5 न बेटा. चला, बे दोन्ही 4, बे 9 18, बे सक्क 12, बे 0 0, 5 1 5, राहिला 1, 5 2 10, 12 गुणाकारामध्ये 9, 12 9 किती आलं रे बाबा? 12 9 108 आलं का? चेक करा. 108 किलोमीटर पर आवर आलं का? चेक करा. 108 108 108. पर्याय क्रमांक 4. क्लिअर करा भाऊ. 108 किलोमीटर पर आवर आला पाहिजे पाहिजे पाहिजे. चला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन. 32वा. एक रेल्वे 800 मीटर अंतर 60 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती किमी असेल म्हणलंय? 800 मीटर अंतर 60 सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती किमी असेल म्हणताय? एक रेल्वे 800 मीटर अंतर 60 सेकंदात ओलांडते तर रेल्वेचा ताशी वेग किती? वेग बरोबर. वेग किती आहे तुमचा? 800. छेदामध्ये वेळ किती आहे? 60 आहे. गुणाकारामध्ये 18 छेदामध्ये किती आहे? 5 आहे राजा. 5. का रे बाबा? वेग विचारलाय किती किमी. वेग हा तुमचा किलोमीटर पर आवर मध्येच असणार राजा. चला, 6 1 6, 6 0 0, साइन 3 18, शून्याला शून्य कॅन्सल, 16 85, राहिले तुमचे 16 आणि 3चा गुणाकार करा. 16 3 किती आलं? 48 आलं. 48. 48 किलोमीटर पर आवर आलं का? चेक करा. भाग तर सगळ्याला घालवता येत असेल राजा. आता 48 आलं का? चेक करा. 48. पुढे चला. एक रेल्वे 60 किलोमीटर पर आवर वेगाने धावताना 72 सेकंदात ती किती अंतर कापेल विचारले? अंतर काढायचं. अंतर काढायचं. रेल्वेचा वेग 60 आहे. 72 सेकंदात गुणाकारामध्ये 5/18. का 5/18 रे? का 5/18?
कारण डिस्टन्स तुम्हाला मीटर मध्ये काढायचंय ना. हा चला, 18 एके 18, 18 चोक आले 72 राजा. काय तुमचं साईन चोक आले 24, 240 गुणाकारामध्ये 5, 24 5 आलं 120, वरचा 0, 1200 मीटर आलं का चेक करून घ्या. 1200 मीटर. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 1 आला का चेक करून घ्या. ताशी 60 किमी वेगाने धावणारी 1200 मीटर लांबीची रेल्वे गाडी एका खांबास किती कालावधीत ओलांडेल? आता आता काय व्यायामाचं टायमिंग आहे, व्यायाम करते. ठीक आहे, व्यायाम करा जा. ठीक. झालं का रे? वेळ काढायचा, वेळ किती कालावधीत. डिस्टन्स 1200 मीटर आहे, वेग हा 60 आहे, सेकंदामध्ये काढायचा 18/5. 0 0 6 1 6 6 2 12 6 0 0 5 1 5 5 चोक 20 बेटा. 4 आणि 18चा गुणाकार करा. 18 चोक किती आलं तुमचं? 72 आलं. 72 सेकंद आलं का चेक करून घ्या. 72 सेकंद आलं का चेक करून घ्या बेटा. 72 सेकंद आलं का चेक करून घ्या. हा चला पुढे जाऊया का पटाक दिश. 400 मीटर लांबीच्या गाडीचा ताशी वेग 72 किलोमीटर आहे, तर एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल म्हणते? वेळ काढायचा, वेळ. अंतर किती रे? 400 मीटर. छेदामध्ये वेग 72, वेळ सेकंदामध्ये काढायचा 18/5. 18 1 18, 18 चोक 72, 4 1 4 0 आणि 0, 5 1 5 5 2 10 आणि वरचे 0 राजा. 20 सेकंद आलं का चेक करून घ्या. 20 सेकंद आलं का चेक करून घ्या. पर्याय क्रमांक 4. 20 सेकंद ओलांडण्यास कालावधी लागेल राजा. ओके, 20 सेकंद लागेल. 20 सेकंद. 36. 60 किलोमीटर पर आवर वेगाने धावणारी रेल्वेगाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते, तर त्या रेल्वेगाडीची लांबी विचारली तुम्हाला. लांबी दीडशे का? गाडीची लांबी विचारली, लांबी काढायची. लांबी बरोबर काय असतं रे? वेग. वेग किती आहे? 60 आहे. वेळ किती आहे? 9 सेकंद. अंतर मीटर मध्ये काढायचा 5/18 ने गुणा. म्हणा 9 1 9, 9 2 18, बे त्रिक 6, बे 0 0 राजा. 30 गुणाकारामध्ये 5, दोघाचा गुणाकार करा. 5 त्रिक 15, वरचा 0. 150 मीटर आलं. 150 मीटर. रेल्वेची लांबी 150 मीटर आली. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 आला का चेक करून घ्या. पुढचा प्रश्न. एक ट्रेन ताशी 40 किमी वेगाने गेल्यास एका खांबाला 30 सेकंदात ओलांडते, तर त्या ट्रेनची लांबी किती विचारली तुम्हाला? लांबी
झालं का रे? ट्रेनची लांबी विचारली. लांबी काढायची आहे 40, वेग 40 आहे, वेळ 30 सेकंद आहे, 5/18 कार्य मीटर मध्ये काढायचं आहे राजा. 6×5 = 30, साइन 3×18 राजा. बरोबर ना रे? चला 5×5 = 25, 25 चोक आले 100, वरचा 0 भागेला 3, बेडा 3 त्रिक 9, राहिला 1, 3 त्रिक 9, राहिला 1, 3 त्रिक 9, राहिला 1, वरचा 0 पॉईंट, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 333.33 आलं का चेक करा. 333.33 आलं का चेक करा. पर्यायमध्ये कुठंच नाही. पर्याय क्रमांक 4 आलं का चेक करा. पर्याय क्रमांक 4 आलं का चेक करा. 333.33 मीटर आलं का चेक करून घ्या. आलं का चेक करून घ्या बाबा. ठीक आहे, चलो आगे. ताशी 72 किमी वेगाने चाललेले एका रेल्वेचे एक खांब ओलांडण्यास 25 सेकंद लागले, तर त्या रेल्वेची लांबी किती विचारली तुम्हाला? पाचशे मीटर. लांबी काढायची, लांबी राजा. लांबी काढायची म्हणले की वेग घ्यायचा असतो. वेग 72, वेळ किती आहे 25 सेकंद, मीटर मध्ये काढायचं 5/18. 18×1 = 18, 18 चोक 72, 4 आणि 5, 25 5 किती आले तुमचे? 1 मिनिट. 4×5 = 20 आले राजा. गुणाकारामध्ये आलं 50, सॉरी 25, असं का होते 25. 25 दोन्ही किती आलं 50, वरचा 0, 500 मीटर आलं का चेक करून घ्या. 500 मीटर. 500 मीटर आलं का? पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 राजा. जाऊया का पुढे? चलो, संपलं वाटते. 38 गणित क्लिअर का रे बाबा? 38 गणित क्लिअर का? टाईप क्रमांक 2 होता आपला. जेव्हा रेल्वे गाडी एखाद्या व्यक्तीला म्हणजे उभ्या व्यक्तीला खांबाला सिग्नलला पार करते, टाईप क्रमांक 2 होता. मागच्या लेक्चर मध्ये आपण सर्वसाधारण प्रश्न बघितले होते, म्हणजे कॉमनली प्रश्न होते. त्या ठिकाणी असं एका व्यक्तीला सिग्नलला खांबाला नव्हते राजा. मग खांबाला सिग्नलला जर ओलांडत असेल तर एकूण डिस्टन्स बरोबर लक्षात ठेवायचं रेल्वेची लांबी. एकूण डिस्टन्स बरोबर रेल्वेची लांबी असते राजा. या टाईप मध्ये या गोष्टी लक्षात ठेवायचा. टाईप क्लिअर का मला सांगा? टाईपची मी 38 गणित घेतली, 38, आणि सगळीच्या सगळी 38 गणित हे लक्षात ठेवा. SSC तुमचं स्टाफ सिलेक्शन मधलं आणि सगळी पोलीस भरतीची गणित होती, पोलीस भरतीची. क्लिअर झालं का? म्हणजे तुम्ही दोन्ही एक्झाम ह्या टॅकल करू शकता. दोन्ही एक्झाम तुम्ही देऊ शकता. चांगल्या, दोन्ही नाही सगळ्याच एक्झाम देऊ शकता. असं काही नाही की शिपायापासून लक्षात ठेवा तुम्ही UPSC पर्यंत त्याच्यावरती देऊ शकता. सगळेच परीक्षेचे प्रश्न मी ते काढून आणले होते. क्लिअर करा. आजचा भाग आपण इथंच थांबूया. राहिलेला भाग पुढच्या लेक्चरला बघूया. टाईप क्रमांक 3 जो आहे तो पुढच्या लेक्चरला बघूया आपण राजा. ठीक आहे, थांबूया इथंच. ठीक आहे, थांबूया.